मुंबईतल्या मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या गणरायांचं मोठ्या उत्साहामध्ये आगमन व्हायला आता सुरुवात झालेली आहे। मात्र या उत्साहामध्ये मुंबईतले रस्ते हे मिठाचा खडा टाकतायत आणि परिणाम म्हणून मंडळांना त्रास होतोय, तर वाहतूक कोंडीत सुद्धा आणखीन भर पडते। पाहूया या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईत गणेशोत्सवाच्या तयारीची धामधूम सुरू झाली। महिनाभरावर आलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात लगबग सुरू झाली आहे आणि अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाच्या मूर्ती आणण्यासाठी रविवारचा सुट्टीचा वार निवडला। मात्र विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनासाठी कार्यकर्त्यांना मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांचं विघ्न हे पार करावं लागतं। रस्त्यात पडलेले खड्डे ते खड्डे बुजवण्यासाठी सुरू असलेली कामं, यातून निर्माण झालेल्या असमतोल रस्त्यांवर गणरायाला न्यायचं कसं असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडल्याचं पाहायला मिळतं। तर लाडक्या भक्तांना भेटायला येण्याच्या वाटेवर गणरायासमोरही हे रस्त्याचं विघ्न आहे आणि त्यावर मात करत गणराया हा भक्तांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधताना पाहायला मिळतोय। मुळात आपण जे हे खड्डे आहेत किंवा ब्रिजवरून जे लिकेज आहे म्हणा किंवा झाडांची छाटणी आहे, या संदर्भात आपण गेले महिना ते 15 ते 20 दिवस पकडा, म्हणजे जवळपास महिनाभर आपण पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्याशी आपण समन्वय साधत आहोत। हा समन्वय साधत असताना आपण त्यांना वारंवार कल्पना दिलेली आहे की कोणत्या विभागातून मोठ्या मूर्त्या जाणार आहेत, त्यांचे आगमन असतील किंवा विसर्जन सोहळे असतील, हे कोणत्या मार्गावरून होणार आहे। त्यांचे आपण त्यांना फोटो व्हिडिओ हेही पाठवलेले आहेत पुराव्यानिशी की बाबा या ठिकाणी खड्डा आहे, म्हणजे खड्डे आहेत कुठेतरी, म्हणजे तुम्ही खड्डे ते भरलेत पण ते असे झालेले आहे की म्हणजे असमतोल रस्ते झालेले आहेत, म्हणजे त्या याच्यामध्ये ते स्पीड ब्रेकरप्रमाणे ते खड्डे भरल्यासारखे झालेले आहेत। आणि जसा पाऊस पडतो तर त्या पावसामध्ये जी लालबाग विभागातली किंवा दादर विभागातली जे ब्रिज आहेत, त्या ब्रिजच्या खालून ज्या मूर्त्या जातात तर ते वरून जे चिखलाचं पाणी असतं ते पाणी मूर्त्यांवर गळती होऊन पडत आहे। तर या सर्व गोष्टींची आम्ही त्यांना पूर्वकल्पना दिलेली होती। त्याचसोबत आम्ही जे सिग्नल आहेत, ज्याचे आडवे पोल आलेले आहेत, मुंबईतील गणेशोत्सव हा उंच मूर्त्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि या उंच मूर्त्या जात असताना म्हणजे आगमन विसर्जनाच्या काळामध्ये ह्या उंच मूर्त्या त्या पोलला लागत आहेत, तर त्यामुळे मूर्ती तिथेच जागेवर स्टॉप होते आणि मागे ट्रॅफिकची खूप सारी मोठ्या प्रमाणावर वर्दळ म्हणजे दिसून येते। मुंबईत मोठ्या मंडळांच्या गणरायांच्या आगमनाला आता सुरुवात झाली। अशा वेळी मुंबईतील रस्त्यांच्या या दुरावस्थेमुळे मंडळांना आणि खुद्द गणरायाला सुद्धा अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। एक नजर टाकूया मुंबईतील काही मोठ्या गणेश मंडळांच्या गणरायाच्या आगमन सोहळ्याच्या तारखांवर। मानाच्या गणरायांच्या आगमनाचे मुहूर्त: 15 ऑगस्ट 2024 कुर्ल्याचा महाराजा, मराठा मित्र मंडळ, धारावीचा सुखकर्ता। 17 ऑगस्ट 2024 सावरपाड्याचा राजा, परळचा महाराजा। 18 ऑगस्ट 2024 मुंबईचा सम्राट, गिरणगावचा राजा, मालाडचा विघ्नहर्ता। 24 ऑगस्ट 2024 मुंबईचा पेशवा। 25 ऑगस्ट 2024 मुंबईचा लाडका शुभंकर। 29 ऑगस्ट 2024 घाटकोपरचा चिंतामणी। 31 ऑगस्ट 2024 मरोळचा मोर्या, मुंबईचा महाराजाधिराज, चार बंगल्याचा राजा, राजा ग्रीनलँडचा। 1 सप्टेंबर 2024 ठाण्याचा महाराजा, परेरावाडीचा इच्छापूर्ती श्री गणराज, पांजरपोळचा राजा, सायनचा सुखकर्ता, देवीपाड्याचा सम्राट, विलेपार्लेचा राजा, श्यामनगरचा राजा जोगेश्वरी पूर्व, वर्दीचा राजा अंधेरी पूर्व। 2 सप्टेंबर 2024 ठाण्याचा सिद्धिदाता। 3 सप्टेंबर 2024 धोबी तलावचा युवराज, मालवणीचा युवराज। 4 सप्टेंबर 2024 गल्लीचा कैवारी, माटुंग्याचा मोर्या, ईश्वटीचा लाडका। 5 सप्टेंबर 2024 नवी मुंबईचा कैवारी। 6 सप्टेंबर 2024 मालाडचा श्री शिवशाहीचा राजा। अशा मोठ्या मंडळांच्या गणरायाच्या आगमनावेळी मंडळांना नेमका काय त्रास होतो, याबाबत मंडळासाठी गणरायाची ट्रॉली खेचणाऱ्या गणेश भक्तांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। मुंबईमध्ये गणेशोत्सव आगमनाला सुरुवात झालेली आहे आणि सध्या आपण जर पाहिलं तर आगमन सोहळे चालू आहे। मात्र एक विघ्न येते ते म्हणजे रस्त्यामध्ये असलेले खड्डे आणि जे असमतोल रस्ते आहेत ते या ठिकाणी जे आहेत ते गणेशोत्सव मंडळांना विघ्न आणणारे सध्या ठरताना आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर रस्त्यात असलेले हेच खड्डे जे आहेत ते कुठेतरी या सगळ्या मंडळाचे जे आगमन सोहळे त्यामध्ये विघ्न आणतात। मंडळाला फार कसरत जी आहे ती सध्या करावी लागते। आपण दृश्यात पाहिलं तर या ठिकाणी ते सगळं
खड्डे, त्यामुळे त्रास सहन करावा लागतो. काय नेमकी परिस्थिती आहे? हा खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागतो धनंजय. बरोबर तुमचं बोलणं. गणपती येतात तेव्हा खड्डे चुकवताना नेण्यास अडथळे येतात, त्याच्यामुळे खड्ड्यांची नामुष्की झाली आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते. सध्या तीच परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी आहे. काय नेमकी कसरत करावी लागते? रस्त्यात अनेक खड्डे पाहायला मिळतात. त्यामध्ये खूप खड्डे आहेत आणि आपली सरकार त्याच्यावरती लक्ष देत नाहीये. आमच्या गणेशोत्सवाला तर थोडेच दिवस राहिलेत. आमचा आगमन सोहळा पहिला असतो, पण या खड्ड्यांमुळे आम्हाला बाप्पा घेऊन जायला त्रास होतोय. तुम्ही बघू शकता किती खड्डे आहेत रस्त्याला. आम्हाला त्रास होतोय. बोला गणपती बाप्पा. नक्की पाहिलं तर हे सगळे खड्डे आहेत आणि कुठेतरी मूर्ती जी आहे ती सांभाळून न्यावी लागते. संपूर्ण मूर्ती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी हलताना जी आहे ती पाहायला मिळते. त्यामुळे आपण जर पाहिलं तर हे विघ्न जे आहे ते सध्या या मंडळांच्या समोर उभं असलेलं आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्याचा परिणाम केवळ सार्वजनिक गणेशोत्सवावर होतोय असं नाही, तर घरगुती गणेशोत्सवावरही परिणाम होतोय. आणि या खराब रस्त्यांमुळे नेमका काय त्रास होतो हे एका गणेश भक्तानंच सांगितलं. दरवर्षी असं होतं की मूर्ती घेऊन जाताना आम्हाला रिस्क असते. रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे आम्ही 4 व्हीलरने जातो, तो गाडी अचानक इनबॅलन्स होते. खड्डे आणि जे खड्डे भरलेले असतात तेही 1-2 पाऊस झाला की लगेच ते खड्डे पुन्हा ओपन होतात आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंटचे चान्स वाढतात. एकदा तर असं झालं की घेऊन जाताना माझी मूर्ती खंडित झाली. तो पण प्रॉब्लेम मला फेस करावा लागला. तर ह्याच्यासाठी सरकारने उपाय करावा लागतो. EMCने वगैरे काहीतरी करावं, ती आमची इच्छा आहे की लवकरात लवकर काहीतरी व्हावं. कारण की घरगुती गणपती आता पुढच्या 8-10 दिवसात लोक घरी घेऊन जायला लागतील, तर ते लवकरात लवकर झालेलं बरं आहे. रस्त्यांवर असलेले खड्डे, त्यात गणरायाचं होत असलेलं आगमन, या सगळ्याचा परिणाम मुंबईत आधीच कमी नसलेल्या वाहतूक समस्येत आणखी भर पडताना दिसते. आता विघ्नहर्त्याच्या आगमनानं तरी ही रस्त्यांवरील वर्षानुवर्षीचं विघ्न दूर होईल अशी भाबडी आशा मुंबईकरांना वाटते. दरवर्षी आगमनालाच खड्ड्यांच्या या अनुभवाची सवय आता गणरायालाही झाली असेल. यंत्रणांना सद्बुद्धी कधी मिळणार हा खरा प्रश्न आहे. धनंजय दळवीसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई.